नमस्कार. टेक्निकल ॲनालिसिसच्या या व्हिडिओमध्ये मी ऋषिकेश तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना टेक्निकल इंडिकेटरची मदत घेऊन अनेक वेळेला आपले ट्रेड्स घेत असतो. यामध्येच एक खूप चांगला इंडिकेटर आहे ज्याचं नाव आहे सुपर ट्रेंड. आपण आपल्या स्क्रीनवरती बघू शकता की हा सुपर ट्रेंड नावाचा जो इंडिकेटर आहे तो आपण आपल्या चार्टवरती लावलेला आहे. डेली कॅन्डलस्टिक आपण यूज करतोय आणि तुम्ही इथे पाहू शकता की सुपर ट्रेंड त्याचे पॅरामीटर्स आहेत 3-2 आणि 10-3. आता मुळात हे पॅरामीटर्स काय आहेत किंवा हे कसं लावायचं आपल्या चार्टवरती हे सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्याला दाखवतो. तर आपल्याला काय करायचंय, इथे इंडिकेटर्स वरती क्लिक करायचं, तिथे टाईप करायचं सुपर. इथे बघू शकता तुम्ही की सुपर ट्रेंड हा इंडिकेटर आलेला आहे. सिंगल क्लिक करा आणि पुन्हा एकदा क्लिक करा की या ठिकाणी दोन इंडिकेटर तुम्हाला ऍड झालेले दिसतील. इथे बघा, हे खालचे दोन 10-3 आणि 10-3 जे आधीपासून होते ते मी डिलीट करतो. इथे आता दोन सुपर ट्रेंड आपल्या समोर आहेत. याचं सेटिंग आपल्याला चेंज करायचंय. कशा पद्धतीनं, तर जो पहिला सुपर ट्रेंड आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे एक सेटिंगचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक केलं मी आणि जी लेंथ होती ती मी कमी केली, 3 वरती आणली आणि फॅक्टर किंवा ज्याला आपण मल्टिप्लायर म्हणतो तो 2 वरती आणला. आता हे आपण का केलं, दोन वेगवेगळ्या सेटिंग कशासाठी केल्या, तर 3 आणि 2 हा जो सुपर ट्रेंड आहे ज्याची लेंथ 3 आणि फॅक्टर म्हणजे मल्टिप्लायर 2 आहे, हा आपल्याला अल्ट्रा शॉर्ट टर्म बद्दल आयडिया देतो की अल्ट्रा शॉर्ट टर्मचा ट्रेंड कुठला चालू आहे, अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे. ओके, सो मी इथे ओके केलं. बघा, बाकी काहीच चेंज केलेलं नाहीये मी, फक्त लेंथ जी 10 होती ती 3 वरती आणली आणि फॅक्टर जो 3 होता तो 2 वरती आणला. काही ठिकाणी त्याला मल्टिप्लायर असं सुद्धा म्हणतात. सो मी ओके केलं. आणि जो दुसरा सुपर ट्रेंड आहे ज्याचे पॅरामीटर्स 10 आणि 3 आहेत, 10 ही लेंथ आहे त्याची आणि 3 हा त्याचा मल्टिप्लायर आहे किंवा फॅक्टर म्हणतात त्याला, तर तो आपल्याला शॉर्ट टर्म बद्दल आयडिया देतो की शॉर्ट टर्मचा ट्रेंड कोणता आहे. 3 आणि 2चा आपल्याला अल्ट्रा शॉर्ट टर्म म्हणजे एका आठवड्यासाठी 5-7 दिवसांसाठी काय ट्रेंड राहील हे आपल्याला सांगतोय. आणि जो 10-3चा आहे हा साधारण गेल्या 15 दिवसातला किंवा महिन्याभराचा ट्रेंड काय आहे याची आयडिया आपल्याला देतोय. आता याच्यामध्ये वर्किंग कशा पद्धतीनं करायचंय, तर बघा, हा टीसीएसचा शेअर आहे आणि ह्या टीसीएसच्या शेअरमध्ये तुम्ही बघू शकता की 19 ऑगस्टला बघा, ही कॅन्डल 19 ऑगस्टची आहे. 19 ऑगस्टला जो सुपर ट्रेंड होता या ठिकाणी 10-3 आणि 3-2 या दोन्ही सुपर ट्रेंड मध्ये बाईंग दाखवलेलं आहे. बघा, मी एक सुपर ट्रेंड इथून काढून टाकतो. 10-3च्या सुपर ट्रेंडनं कधी बाईंग दाखवलं आपल्याला, 19 ऑगस्टला. आणि 3-2चा जो सुपर ट्रेंड होता तो ऑलरेडी कसा होता, बाईंग मध्येच होता. आपल्याला याच दिवसाची वाट बघायची की ज्या दिवशी दोन्हीही सुपर ट्रेंड ग्रीन असले पाहिजेत. एक ऑलरेडी ग्रीन आहे आणि दुसऱ्यानं सिग्नल दिला तरी सुद्धा चालेल. तुम्ही इथे बघू शकता या चार्ट वरती ग्रीन कलरचा एक सिग्नल सुद्धा येतोय, अपवर्ड एरो आहे. तो आपल्याला खरेदी करण्याबद्दल इंडिकेशन देतो. आपल्याला कसला वेट करायचंय, आपल्याला वेट करायचंय की दोन्ही सुपर ट्रेंड जे आहेत ते ग्रीन कलर मध्ये असले पाहिजेत आणि त्या दिवशी एंट्री करायची. मग आता तुम्ही इथे बघा, 19 ऑगस्टला आधीपासूनच एका इंडिकेटरनं 16 तारखेलाच आपल्याला बाईंग सिग्नल दिलाय, पण 16 तारखेला दुसरा सुपर ट्रेंड बघा रेड कलर मध्ये होता. सो या दिवशी खरेदी नाही करायचं. आणि 19 तारखेला काय झालं, 19 तारखेला दुसरा जो सुपर ट्रेंड होता तो सुद्धा कसा झाला, ग्रीन झाला. आपल्याला या दिवशी क्लोजिंगला म्हणजे 3:25 किंवा 3:27 काय करायची, एंट्री करायची. किंवा सगळ्यात बेस्ट चॉईस काय आहे की दुसऱ्या दिवशी त्या शेअरमध्ये एंट्री करा ज्या दिवशी आपल्याला इंडिकेटर मिळाला. म्हणजे 19 तारखेला आपल्याला समजलं की या शेअरमध्ये आपल्याला एंट्री करायची, तर नेक्स्ट वर्किंग डे कधी होता, 20 तारखेला. 20 तारखेला हा शेअर खरेदी करा. पण कधी खरेदी करा,
ज्या वेळेला 19 तारखेचा हाय ब्रेक होईल. मग आता 19 तारखेला आपल्याला सिग्नल मिळाले होते दोन्ही सुपर ट्रेंडचे. हाय किती होता बघा तुम्ही लेफ्ट अप्पर कॉर्नरला इथे तुम्हाला दिसेल. या ठिकाणी चेक करा. मी कॅन्डल वरती घेऊन जातो कर्सर. हाय होता 4494. सो साधारण 4495 किंवा 96 या प्राइसला जरी आपण एंट्री केली तरी सुद्धा 20 तारखेला तो शेअर 4563 पर्यंत जाऊन पोहोचला आणि आजच्या दिवशी 21 तारखेला सुद्धा ऑलमोस्ट त्याच रेंजमध्ये शेअर आहे. सो एक कम्फर्टेबल प्रॉफिट आपल्याला सध्या याच्यामध्ये रनिंग आहे. आता यापूर्वी हा सिग्नल कधी जनरेट झाला होता तर तुम्ही या ठिकाणी बघा 27 जूनला. ठीक आहे. एक सुपर ट्रेंड आधीपासून ग्रीन मध्ये होता बघा इथे. एक सुपर ट्रेंड आधीपासून ग्रीन मध्ये होता पण दुसरा रेड मध्ये होता. सो या दिवशी एंट्री करायची का? इथे आपण एंट्री करणार का 7 जूनला? द आन्सर इज नो. कारण का एकच ग्रीन मध्ये आहे, दुसरा रेड मध्ये आहे. आपल्याला दोन्ही इंडिकेटर्स कंपल्सरी ग्रीन मध्ये पाहिजेत. त्या दिवशी आपण एंट्री करणार. सो 27 जूनला समजा आपल्याला ते इंडिकेटर मिळाले. आता 27 जून त्याचा हाय किती आहे बघूया आपण. 27 जूनचा हाय आहे 3942. नेक्स्ट डे कितीचा हाय आहे 3960. म्हणजे आपल्याला एंट्री मिळाली कारण का 3942च्या वरती आपण एंट्री करतोय. सो 3943, 44, 45 इथपर्यंत आपण एंट्री करू शकतो कारण शेअर मोठा आहे थोडा. 4000 रुपयांचा शेअर आहे. आता हा कुठपर्यंत शेअर गेला तर त्याची जी रॅली आहे ती आपल्याला घेऊन गेली 4400 रुपयांपर्यंत. म्हणजे जवळपास 500 रुपयांची रॅली आपल्याला ह्या ट्रेडमध्ये मिळाली. तुम्ही जर हे बॅक टेस्ट करत गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की सुपर ट्रेंडमध्ये खूप चांगल्या रॅली आपल्याला मिळतात. समजा इथे बघा, ही कधी आहे 2 फेब्रुवारीची आहे. 3984चा हाय आहे. नेक्स्ट डे आपण बाय केला, समजा 3985 ला बाय केला तर 2-3 दिवसामध्ये शेअर कुठपर्यंत जाऊन पोहोचलाय 4184 पर्यंत जाऊन पोहोचलाय. म्हणजे 200 रुपयाची रॅली आपल्याला टीसीएस मध्ये मिळाली. आपण समजा अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं, लेट्स से टेक महिंद्रा घेऊया. समजा टेक महिंद्रा बघा, टेक महिंद्रामध्ये सुद्धा 16 ऑगस्टला सिग्नल जनरेट झालेला आहे. कितीचा हायेस्ट पॉइंट आहे 16 ऑगस्टचा हायेस्ट पॉइंट किती 1589 रुपये. नेक्स्ट डे जसा हा शेअर 1590 ला जाऊन पोहोचेल आपल्याला शेअर खरेदी करायचा आहे आणि पुढे आपल्याला रॅली बघायला मिळते. आता हा शेअर कुठपर्यंत गेला होता 1633 पर्यंत गेला होता. अजून सुद्धा हा बाय सिग्नल रनिंग आहे, त्याच्यामुळे अजून प्रॉफिट वाढत जाईल आपला. याच्या आधी बघा, याच्या आधी 7 जूनला हा सिग्नल जनरेट झालाय. 1381चा हाय आहे आणि शेअर कुठपर्यंत जाऊन पोहोचला होता 1570 पर्यंत. म्हणजे जवळपास या शेअरमध्ये सुद्धा 200 रुपयांची रॅली आपल्याला बघायला मिळाली. इथे सुद्धा बघा शेअर. आता एक गंमत बघा, आपण हायच्या वरती का बाय करतो त्याचं सुद्धा उत्तर बघा. 26 एप्रिलला सिग्नल जनरेट झालाय. कितीचा हाय आहे 1347चा. नंतर 1347 तो कधी गेलाच नाही. तो शेअर रेंज बाउंड झाला बऱ्यापैकी. खूप जास्त मुवमेंट त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळाली नाही. यासाठी आपल्याला काय करायचं असतं की तो हायेस्ट पॉइंट जो आहे ज्या दिवशी सिग्नल दोन्ही जनरेट झालेत, तो जो हायेस्ट पॉइंट आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. कारण का जेव्हा तो ट्रेंड कंटिन्यू होणार असतो, जेव्हा त्याच्यामध्ये मोमेंटम असतं, जेव्हा त्याच्यामध्ये बाईंग चांगल्या प्रमाणात होत असते, त्यावेळेला आधीच्या दिवसाचा हाय कंपल्सरी तोडून तो वरती जातोच. आणि जर तो गेला नाही तर समजून जा की तो शेअर काय होणार आहे, तो शेअर स्टॅग्नंट होणार आहे किंवा साईडवेज होणार आहे. आणि हे फक्त शेअरच्या बाबतीत नाहीये. समजा आपण काही दिवसांपूर्वी एक आयटी बीजचा ट्रेड सुद्धा शेअर केला होता. आपल्याला नाही लक्षात येते की बा कुठल्या शेअरमध्ये ट्रेडिंग करायला हवं, तर तुम्ही सिम्पली या इथे आयटी बीज वरती क्लिक करा. बघा आयटी बीजने कालच आपल्याला सिग्नल दिलाय की हा आयटी बीज काय करा, खरेदी करा. दोन्ही बघा, दोन्ही सुपर ट्रेंड ग्रीन मध्ये आहेत, राईट. त्याच्या आधीचा सिग्नल कधी मिळाला होता, सी हिअर. याच्या आधीचा सिग्नल मिळाला होता जेव्हा आयटी बीज होते जवळपास 37 रुपये. 37 रुपयांची रॅली आपल्याला कुठपर्यंत घेऊन गेली 44 पर्यंत. म्हणजे आपल्याला जर एखादा स्पेसिफिक शेअर माहिती नाहीये कसा आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, हा प्रॉफिट देईल की नाही, तर तुम्ही जे ईटीएफ आहेत त्या ईटीएफ ला सुद्धा हे पॅरामीटर्स जोडू शकता. आणि तुम्ही बघा दोन्हीही सिग्नल्स, दोन्ही सुपर ट्रेंड ग्रीन होणं का गरजेचं आहे, कारण का बघा या ठिकाणी
एक ग्रीन आहे, एक रेड आहे. मोमेंटम मिळालाय का? नाही मिळालेला. त्याच्यामुळे वेट करणं गरजेचं आहे. बघा याच्या आधीचा कधी सिग्नल होता ते सुद्धा बघूया. या आधीचा सिग्नल होता 16 नोव्हेंबर 2030 ला. तेव्हा आयटीबीज किती चालू होते? जवळपास 34 रुपये. 34 रुपयांपासून सिंगल रॅली कुठपर्यंत घेऊन गेली आपल्याला? जवळपास 39 रुपयांपर्यंत घेऊन गेली. आणि आता हे थांबायचं कुठे? याच्यामध्ये स्टॉप लॉस कुठे घ्यायचा? तर ज्या वेळेला ह्या दोन्हीपैकी कोणताही एक इंडिकेटर रेड कलर मध्ये कन्वर्ट होईल. फॉर एक्झाम्पल इथे बघा, या ठिकाणी की हा रेड मध्ये कन्वर्ट झाला, हा ग्रीन मध्येच आहे, पण दोन्हीपैकी कुठलाही एक जरी रेड झाला त्या ठिकाणी काय करायचंय आपल्याला? एक्झिट घ्यायचे. सो जर आपण आयटीबी 33-34 रुपयाला खरेदी केले असते तर आपण किती रुपयाला एक्झिट केलं असतं? साधारण 39 रुपयाला एक्झिट केलं असतं. तरी सुद्धा जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला कम्फर्टेबल 12 ते 15% ची मुवमेंट मिळाली, विच इज सेफ. ईटीएफ मध्ये 12 ते 15% ची मुवमेंट 3 महिन्यामध्ये ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता आपल्याला समजा याच्यामध्ये शेअरचं ट्रेडिंग करायचंय, तर ते कसं करायचं? कुठल्या शेअरमध्ये हा सेटअप फॉर्म झाला हे आपल्याला कसं समजणार? तर त्याच्यासाठी आपण काय केलंय? त्याच्यासाठी आपण तयार केलेला आहे एक स्कॅनर. मी तुम्हाला त्या स्कॅनर वरती घेऊन जातो. बघा हा स्कॅनर आपण तयार केलेला आहे आणि ह्या स्कॅनर मध्ये आपण काय पॅरामीटर्स टाकलेत? तर जे दोन गोष्टी आता आपण बघितल्या की सुपर ट्रेंड 10-3चा आणि 3-2चा, या दोन्ही पॅरामीटर्स त्याच्यामध्ये क्वालिफाय असले पाहिजेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे की बा जी एमएससीडी लाईन आहे, म्हणजे थोडक्यात जो एमएससीडीचा इंडिकेटर आहे त्यानं सुद्धा आपल्याला बाईंग सिग्नल दिला पाहिजे. आणि आपण प्राइसची एक रेंज ठेवली आहे की 50 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंतचे शेअर्स आपण ट्रेड करायला तयार आहोत. सो हे आपण इथे पॅरामीटर्स टाकलेत. आणि हे जे सगळे शेअर्स असणार आहेत ना, हे सगळे स्टँडर्ड असणार आहेत. का? कारण का हे सगळे निफ्टी 200 मधले शेअर्स आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर हे ट्रेड्स कमी वाटत असतील, तुम्हाला अजून ट्रेड याच्यामध्ये घ्यायचे असतील, तर इथे तुम्ही सिम्पली काय करू शकता? निफ्टी 200 वर क्लिक करू शकता आणि निफ्टी 500 सिलेक्ट करू शकता आणि मग रन स्कॅन म्हणायचं की तुम्हाला निफ्टी 500 मधले शेअर्स तिथे दिसायला लागतील. ठीक आहे. सध्या आपण निफ्टी 200 बघूया की जे की सगळे स्टँडर्ड शेअर्स आहेत. सो आता मी हा स्कॅनर रन केला. आज या स्कॅनर मध्ये कोणताही शेअर आलेला नव्हता. सो आपण बघूया की बॅकटेस्ट डेटा काय सांगतोय. खालती स्क्रोल केल्यानंतर बघा शेवटच्या 9 महिन्यांचा, गेल्या 9 महिन्यांचा बॅकटेस्ट डेटा मला इथे दिसतोय. आपण सुरुवात करूया. सगळ्यात शेवटचा हा जो बार आहे किती तारखेचा आहे बघा? 19/8/2024. 19 ऑगस्टचा हा शेअर आहे. कोणता आहे? बर्जर पेंट. क्लिक केला मी याच्यावरती, बर्जर पेंट वरती क्लिक केलं. बघा इथे येलो कलर मध्ये हायलाइट करून दाखवलाय आपल्याला हा शेअर. ठीक आहे. आता येलो कलर मध्ये जे कॅन्डल हायलाइट केलेली आहे ती आहे 19 ऑगस्टची. मी इथे थोडं बाजूला करतो, क्लिअर दिसेल. बघा खालती 19 ऑगस्टची ही कॅन्डल आहे. आपल्याला काय पाहिजे? त्याचा हायएस्ट पॉइंट काय आहे? सो 19 ऑगस्टचा हायएस्ट पॉइंट बघा लेफ्ट साइडला दिलेला आहे 564 रुपये 35 पैसे. आपल्याला कधी बाय करायचा आहे? हा 565 गेल्यानंतर. आता बघा 20 तारखेला हा कितीपर्यंत गेला होता? 570 पर्यंत गेला होता, म्हणजे आपला शेअर खरेदी झाला. आज 21 तारीख होती, हा शेअर 582 पर्यंत जाऊन पोहोचला. कुठे खरेदी केला आपण? 565. गेला कुठपर्यंत? 583 पर्यंत जवळपास. म्हणजे एक 18 रुपयाची क्लिअर मुवमेंट आपल्याला 2 दिवसामध्ये याच्यामध्ये मिळाली. आपण जरी एमटीएफ मध्ये ट्रेडिंग करतोय, मार्जिन फंड मध्ये जो एंजल मध्ये अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये जरी आपण शेअर्स यातले घेतोय तरी सुद्धा एक सिग्निफिकंट प्रॉफिट आपल्याला पुढच्या काहीच दिवसांमध्ये अवेलेबल होतोय. अजून एक्झाम्पल्स बघूया आपण. त्याच्या आधी बघा 16 ऑगस्टला 2 शेअर होते. एक होता टेक महिंद्रा. टेक महिंद्राचा चार्ट ओपन करूया आपण. बघा जी हायलाइट केलेली कॅन्डल आहे ही 16 तारखेची आहे. कितीचा हायेस्ट पॉइंट होता? 1589चा. सो आपल्याला समजून चला की दुसऱ्या दिवशी 1590 गेला की आपल्याला खरेदी करायचंय. 19 तारखेचा हाय किती आहे? 1602, म्हणजे आपला 1590 ला शेअर खरेदी झाला. नेक्स्ट डे कुठपर्यंत पोहोचला? 1633 पर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजे तरी सुद्धा
2 दिवसामध्ये फक्त 2 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला 43 रुपयांची मूव्हमेंट या शेअरमध्ये मिळाली. टेक्निकली सांगायचं झालं तर 2.5-3% मूव्हमेंट आपल्याला टेक महिंद्रामध्ये 2 दिवसात मिळाली. मग तुम्ही एमटीएफ मध्ये ट्रेड करत असाल तर खूप चांगली क्वांटिटी घेऊन तुम्ही इथे एक्झिट सुद्धा करू शकता. दुसरा कुठला शेअर होता? डीएलएफ. चार्ट ओपन करूया डीएलएफचा. बघा इथे डीएलएफ ही हायलाइट केलेली 16 ऑगस्टची कॅन्डल आहे. कितीचा हाय आहे? 874चा. सो नेक्स्ट डे 874च्या वर शेअर गेलाय का? बघा राईट साईडला नेक्स्ट डेचा हाय किती आहे? 872.65. आपला डीएलएफचा शेअर खरेदी झाला नाही. का नाही खरेदी झाला? कारण का तो साइडवेज झालाय. बघा या 2-3 कॅन्डल्स आहेत ना सेम पडलाय. कदाचित पुढच्या आठवड्यात तो ब्रेकआउट देईल, वी डोंट नो. पण आता आपल्या उपयोगाचा आहे का? या स्ट्रॅटेजीमध्ये तो बसतोय का? द आन्सर इज नो. या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला 2-3 दिवसामध्ये चांगला मोमेंटम देणारे शेअर्स पाहिजे. त्याआधी सुद्धा बघा तुम्हाला इथे ही येलो कलर मध्ये हायलाइट केलेली कॅन्डल बघा 29 जुलैची कॅन्डल आहे. या दिवशी सुद्धा सेम सेटअप डीएलएफ मध्ये तयार झालेला होता. बघा दुसऱ्या दिवशी ह्या 29 जुलैचा हाय बघा किती आहे? 876. थोडक्यात दुसऱ्या दिवशी आपल्याला 877ला खरेदी करायचंय. सो मी इथे 877ला खरेदी केला. कितीपर्यंत गेला होता? 885. त्याच्या दुसऱ्या दिवशी 891. त्याच्या दुसऱ्या दिवशी 901. म्हणजे 875चा शेअर 901 रुपयांपर्यंत, सॉरी 877चा शेअर 901 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. कम्फर्टेबल प्रत्येक वेळेला आपल्याला 20-25 रुपयाची मूव्हमेंट त्या ठिकाणी नक्की मिळते. सो आता आपण हे डीएलएफचं एक्झाम्पल बघितलं. आपण अजून थोडं बॅकटेस्ट करूया. रॅन्डमली कुठलाही शेअर बघूया. समजा मी इथे बघतो 8 एप्रिलला कुठला होता? एसबीआय लाईफचा शेअर होता 8 एप्रिलला. आपण तो सुद्धा एकदा क्लिक करून बघूया कशा पद्धतीने चार्ट डेव्हलप झाला होता, आपल्या क्रायटेरियामध्ये तो बसतोय का, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. 8 एप्रिलला बघा या ठिकाणी 8 एप्रिलला तो चार्ट डेव्हलप झाला होता आणि 1528चा हाय आहे. आणि नेक्स्ट डे कितीचा हाय गेलेला आहे? 1527.4. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला त्याला वरती जायचंय तर आदल्या दिवशीचा जी आपली रेफरन्स कॅन्डल आहे किंवा ज्या दिवशी आपला सेटअप कम्प्लीट होतोय त्या दिवशीचा जो चार्ट आहे त्याचा जो हायएस्ट पॉइंट आहे 1528 बघा या एसबीआय लाईफचा हायएस्ट पॉइंट होता. लेफ्ट साइडला बघा तुम्ही तिथे तुम्हाला OHLC दिसतंय, ओपन हाय लो क्लोज. सो हायएस्ट पॉइंट होता 1528. नेक्स्ट डे 1528 पर्यंत तो शेअर गेलाच नाही, 1527.4 वरनं खालती आला. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला एंट्री तेव्हाच करायची ज्या वेळेला त्या शेअरचा प्रिव्हियस डेचा हाय म्हणजे ज्या दिवशी आपल्याला सेटअप मिळालाय, हा स्कॅनर जो आहे हा संध्याकाळी मार्केट संपल्यानंतर रन करा आणि दुसऱ्या दिवशी तेच शेअर खरेदी करा जो सेटअप आपल्याला आदल्या दिवशी मिळालेला आहे. फक्त महत्वाची गोष्ट ही आहे की तो जो हायएस्ट पॉइंट आहे आदल्या दिवशीचा तो ब्रेक होणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये स्टॉप लॉस होत नाहीत का? असं काही नाहीये. बघा स्टॉप लॉस हा मार्केटमधला एक पार्ट आहे, या गोष्टी होत असतात. पण तुम्ही जर ह्याचा सक्सेस रेशो बघितलात, तुम्ही बॅक टेस्ट करून बघा. हा स्कॅनर सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघा या ठिकाणी हे एक्झाम्पल मी मुद्दाम दाखवतोय. बघा 10 जुलैला आयशर मोटरमध्ये हा सेटअप बनला होता आणि हायएस्ट पॉइंट होता 4955. दुसऱ्या दिवशी शेअर तिथपर्यंत गेलाच नाही. सेम इथे बघा 14 जूनला सुद्धा सेम सेटअप तयार झाला होता. हायएस्ट पॉइंट होता 4945. दुसऱ्या दिवशी त्याचा हाय ब्रेक झाला 4976 पर्यंत शेअर गेला सुद्धा, पण नंतर काय झालं? शेअर खालती आला. मग आता स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे तुम्हाला? समजा जर तुम्ही फक्त मोमेंटम कॅप्चर करताय की त्या 2-3 दिवसांचं मोमेंटम तुम्हाला कॅप्चर करायचंय, तर ह्या स्कॅनरमध्ये जे शेअर्स तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, जवळपास 1.5 ते 2% स्टॉप लॉस ठेवा. म्हणजे तुम्ही 100 रुपयाला शेअर खरेदी करताय तर 98 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा. त्याच्यापेक्षा ती स्टॉप लॉस ठेवू नका. आणि जर तुम्ही रॅन्डमली कुठलाही शेअर करताय आणि जसा सेटअप मी तुम्हाला या ठिकाणी दाखवला, हा ITBs मध्ये समजा जो सेटअप आलेला आहे
असे फक्त तुम्ही 2 सुपर ट्रेंड लावताय, आपण MACDचा विचार करत नाही आहोत समजा इथे, तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, की ज्या स्टॉप लॉसच्या लाईन्स आहेत त्या सुपर ट्रेंडच्या लाईन, सॉरी माझं थोडं इंटरनेट कनेक्शन इंटरप्ट झालंय. बघा, या ज्या सुपर ट्रेंडच्या लाईन्स आहेत ह्या तुमच्यासाठी काय करतायत, या ठिकाणी स्टॉप लॉसचं काम करतायत. सो कन्फ्यूज होऊ नका. माझं म्हणणं इतकंच आहे की तुम्ही रॅन्डमली कुठलाही शेअर पकडताय आणि त्याच्यामध्ये फक्त सुपर ट्रेंडचा 3-2 आणि 10-3 बाईंग देतय, तर ह्या लाईन जोपर्यंत ह्यातली एकही लाईन रेड होत नाही तोपर्यंत तो शेअर होल्ड करा. आणि जर ह्या स्कॅनर मधले शेअर्स तुम्ही घेताय तर या स्कॅनर मध्ये आपण एक ऍडिशनल गोष्ट टाकली ती कोणती आहे, MACD ची गोष्ट आहे. ऍडिशनल MACDचा इंडिकेटर आपण ऍड केलाय की जेणेकरून आपल्याला फास्ट ट्रेड मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम 2% स्टॉप लॉस ठेवायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्ही जर हे बॅक टेस्ट करून बघितलं तर अराउंड आपल्याला 88% ची अॅक्युरसी मिळते. म्हणजे काय, तर 100 ट्रेड तुम्ही करताय तर त्यातले 88 ट्रेड तुमचे सक्सेसफुल जात आहेत आणि 12 ट्रेड तुमचे लॉस मेकिंग होत आहेत. सो तुम्ही जर प्रत्येक वेळेला 2% टार्गेट एक्सपेक्ट करताय आणि 2% स्टॉप लॉस ठेवताय तर तुम्हाला काय मिळणार आहे, त्या ठिकाणी बऱ्यापैकी यश मिळणार आहे. समजा यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता 7028748735 वरती. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की हे सगळे इंडिकेटर्स हे पूर्णपणे टेक्निकल अनालिसिस वरती बेस्ड असतात. समजा एखादी न्यूज आली, जसं की आता मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात न्यूज येत असतात, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अशा न्यूज येत असतात, तर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणावरती होतो. म्हणून स्टॉप लॉस असणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की रिस्क मॅनेजमेंट केली पाहिजे. तुम्ही आज जर 50,000 रुपयांवरती ट्रेडिंग सुरू करताय, प्रत्येक शेअरमध्ये 50,000 रुपयांची पोझिशन उभी करताय आणि तुमच्या सगळे ट्रेड समजा प्रॉफिटेबल गेले एक आठवड्याचे, तर पुढच्या आठवड्यामध्ये 1 लाखावरती पोझिशन उभी करू नका. कन्सिस्टंटली 50,000 वरती म्हणजे 50,000 वरतीच ट्रेडिंग करायचं. 1 लाख म्हणजे 1 लाख वरतीच ट्रेडिंग करायचं. जी अमाऊंट तुमची असेल ती फिक्स ठेवा, कारण का याचा इम्पॅक्ट खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला बघायला मिळेल. सो यामध्ये काही शंका असेल किंवा तुम्हाला अजून असे स्कॅनर्स किंवा अजून असे टेक्निकल इंडिकेटर शिकायचे असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. जे लोक आमच्याकडे डीमॅट करतात त्यांना ही सर्व्हिस आम्ही पूर्णपणे मोफत देत असतो. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर सुद्धा स्क्रीनवरती आहे. आणि काही शंका असेल तर 7028748735 या नंबरवरती मला कनेक्ट करा. धन्यवाद.